नाशिक जिल्ह्यामध्ये चांदवड आणि लासलगाव, टाकळी विंचूर ह्या ठिकाणी मोठ्या प्रमाणामध्ये कांदा हा खराब निघालेला आहे। ह्याच संदर्भामध्ये बोलण्यासाठी आपल्यासोबत शेतकरी आहेत आणि त्याच शेतकऱ्यांनी शासनाबरोबर पत्रव्यवहार देखील केला आहे। या संदर्भामध्ये आपल्यासोबत ते बोलणार आहेत। काय सांगाल तुम्ही शासनाबद्दल जो पत्रव्यवहार केलेला आहे आणि नाफेड NCCFच्या ज्या माध्यमातून जो कांदा खराब सापडत आहे या संदर्भात काय सांगाल तुम्ही? खरं तर गेल्या 4-5 वर्षापासून याच्यामध्ये मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार होतोय आणि केंद्र सरकारला वाटतं भ्रष्टाचार होऊ नये म्हणून याच्यात वेगवेगळ्या एजन्सीकडे जबाबदारी सोपवली जाते। पण एजन्सीकडे जबाबदारी सोपवल्यानंतर मोठ्या प्रमाणात याच्यात भ्रष्टाचार होतो। मागच्या वर्षी एक दक्षता समिती होती, त्या समितीने काय केलं हे सर्वांना माहिती आहे। यावर्षी केंद्रीय वखार मंडळाकडे जबाबदारी दिली आहे, त्यांनी तर अजूनच करच करून टाकला। मुळामध्ये मी स्वतः 5/8/2026 देशाच्या पंतप्रधानांना एक पत्रव्यवहार केला PMO ऑफिसला आणि मुख्यमंत्र्यांना सुद्धा पत्र दिलं। खरं तर याची चौकशी होणं तितकीच काळाची गरज आहे। याच्यामध्ये बाहेरचे बाबू जे आहे, परराज्यातील जे काही नाफेड NCCFचं काम करताय, खरं तर यांची चौकशी होणं गरजेचं आहे। हे बाहेरच्या राज्यामधून इथं काय करताय, इथं प्रोड्युसर कंपन्या किंवा सहकारी संस्था काय बेसवर चालवताय, मुळामध्ये यांच्या इथं शेती आहे का, यांच्या इथं प्रॉपर्टी आहे का, काही नसताना हे सिंग पांडे अनेक प्रकारचे हे बाहेरचे भय्ये हे मध्ये घुसले। मुळामध्ये स्थानिक जे काही लोक आहे यांना काम कमी मिळतं आणि बाहेरचे जे बाबू लोक भय्ये आहे हे दिल्लीमध्ये वजन वापरून मोठ्या प्रमाणात हे नाफेड NCCFचं जे काही कोठा आहे हे जास्तीत जास्त आणतात। माझ्या माहितीप्रमाणे हे जे बाहेरचे भय्ये आहे, हे बाबू लोक आहे, यांनी जवळजवळ 1 लाख मेट्रिक टनाचा कोठा यांना मिळाला आहे। मग कसा मिळतो यांना, यांची खरी चौकशी होणं गरजेचं आहे। निकृष्ट दर्जाचा कांदा हा नाफेड NCCF कांदा खरेदी करतं आणि इथल्या शेतकऱ्याचं टाळूवरचं लोणी हे बाहेरच्या राज्यामधील जे लोक आहे हे खातात। मुळामध्ये आत्ता जे काही प्रकरण आहे हे काही प्रमाणात स्थानिक जे लोक काम करतात यांचं आहे, पण खरे हे जे दडलेले दलाल आहे यांच्या चौकशा होणं गरजेचं आहे। यांची इथं रेड मारणं तितकंच काळाची गरज आहे। आपण जर बघितलं असेल, जागरूक शेतकरी संघटनेच्या नेत्यांनी बऱ्याचशा ठिकाणी डायरेक्ट स्पॉटला जाऊन हा सडलेला कांदा हा जनतेपुढे आणला। सरकार डोळे बंद करून काय मांजर दूध प्याल्यासारखं करतंय का हेच आम्हाला कळत नाही। खरं तर नाफेड NCCFची सखोल चौकशी होणं गरजेचं आहे। हा कांदा कोणाचा खरेदी करताय, हा कोणाच्या अकाउंटला पैसे जात आहेत, याची सखोल चौकशी ED आणि CBIने करणं तितकीच काळाची गरज आहे। सखोल चौकशी ही करण्याची गरज आहे, हीच माहिती सदर शेतकऱ्यांकडून आपल्याला मिळत आहे। कॅमेरामन राजरत्नसह रवींद्र जाधव, LS मराठी, लासलगाव।